पण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत. आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे. आम्ही काय केलंय? तुम्हाला फोटो लावायचेत ना, तुम्ही परवानगी दिली ना. हे कुठली नीती आहे अध्यक्ष महोदय? ही कुठली गुंडगिरी आहे? म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे. बाबासाहेब हे सर्वांचे होते. आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत. कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी 2 तास पूर्वी माझे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली, शाही फेकली, विडंबना केली. आणि आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष महोदय, आपल्याकडून न्यायाची अपेक्षा अध्यक्ष महोदय की या ठिकाणी या सर्व अपेक्षित अध्यक्ष जे गुन्हे जे पुढे जाऊया. त्या कलमा वडेट्टीवार साहेब, तुम्ही मांडलेला मुद्दाची नोंद मी घेतलेली आहे. आता पुढे जाऊया. चला. नाही नाना, नाही असं नाही चालणार. ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार, तुम्ही उभे राहिले की नाही, असं नाही. चला, औचित्याचे मुद्दे. उपमुख्यमंत्री महोदय, 1 मिनिट. उपमुख्यमंत्र्यांचा ऐका. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बोला. त्यांचा ऐका ना, उपमुख्यमंत्री बोलतायत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं नाही चालत. शांत बसा. आज सभागृह 11 वाजता आपण त्या ठिकाणी सुरू केलं. अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय, तुम्हालाही माहिती आहे. अध्यक्ष महोदय, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे. बाबासाहेब हे सर्वांचे होते. आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत. आपण ठराविक ठिकाणीच बाबासाहेबांचे फोटो लावून दिलेत. आमच्या इथे लावला पाहिजे, आमच्या इथे लावला पाहिजे. आम्ही काय केलंय? तुम्हाला फोटो लावायचेत ना, तुम्ही परवानगी दिली ना. आमच्या इथे सगळ्यांच्या बाबासाहेबांचे फोटो लावा. ठीक आहे. सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांचे फोटो लावा. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये. 1. नंबर 2, आपल्या नियमाप्रमाणे या सभा नाही, असं नाही चालणार. बसून घ्या. काय मी बोलतोय, आपण उभे आहात, हे बरोबर दिसतं का? नाही, बरोबर आहे का? नाही, मग ठीक आहे, मला बोलू दे ना, मग तुम्ही मांडा. तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये, लक्ष देऊ नका, रेकॉर्डवर येत नाहीये. आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक, पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा, प्रथा, प्रतिमा आणि सार्वभौमता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे, नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही इकडे फोटो लावले आहेत. फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाहीयेत, तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये. मग संधी मिळाली नाही तर तो परत तुम्ही मलाच सांगणार. त्यामुळे माझी विनंती आहे, सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये. त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा, सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे. त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्याकडून या संदर्भात सकारात्मक संकेत आल्यास पुढील पाऊल टाकू अशी माहिती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अद्याप खाते वाटप आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड रखडली आहे. अशात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत आल्यास विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करू असे म्हटले आहे. तर खाते वाटपावर बोलताना ते म्हणाले, बहुमतात सरकार येऊनही सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, आता खाते वाटप थांबलेले आहे. कोणी किती खावे याची गोळाबेरीज सुरू असल्यामुळे अद्याप खाते वाटप झाले नसावे असे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी भारत जोडो यात्रेत अर्बन माओवादी असल्याचा आरोप लावला होता. त्या वक्तव्याच्या समाचार गेट वरिटीवर म्हणाले, भारत जोडो यात्रेत अर्बन माओवादी होते तर भाजप सरकारने त्यांना थांबवायला हवे होते. तसेच काल काँग्रेसच्या कार्यालयावर ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला ते देखील अर्बन माओवादी होते का याचे उत्तर भाजपाने द्यावे.